Good morning, all third year Electronics and Telecommunication Department student. I am Professor Ambadiya, lecturer of Electronics and Telecommunication Department. So today we are starting the lecture on embedded system. So last 15 or 16 lecture we have to already discuss here 2 units. In that present lecture we have to discuss unit number 3rd, communication standard and its protocol. So last 2 lecture we have to also discuss here some of the introduction of embedded system. So what is meant by embedded system, that will be the very important part. According to that we have to discuss the basics of embedded system, examples of embedded system, how to design the embedded system according to number of 10 blocks, that which plays an important role to performing the lots of applications. Like as the applications is nothing but day-to-day life applications, the all application operated by one of the embedded system, one of the operating system. We have to also discuss here from last lecture also. म्हणजे एक जो आपला ॲप्लिकेशन असेल ते डायरेक्टली कनेक्टर कुठला असेल, RS-232 हे कनेक्टर ओरिएंटेड आपण नेक्स्ट लेक्चरला ऑलरेडी पार्ट स्टार्ट केला होता. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सिरियल कम्युनिकेशन परफॉर्म करायचं असेल विथ द हेल्प ऑफ सम कम्युनिकेशन स्टँडर्ड, दे नीड टू परफॉर्म द परफेक्ट कम्युनिकेशन बिटवीन दॅट 2 पोर्ट्स. लास्ट लेक्चर ज्यावेळेस मी डिस्कस केलं होतं त्यावेळेस त्या लेक्चरला आपण कुठला पार्ट स्टडी केला होता. The RS-232 means for what is meant by serial communication, what is modes of serial communication, what are the data transfer rate, serial transfer or parallel transfer, how can be transferred data from one sender to another sender, what was the different things that will be happen to performing the serial communication. That will be the most important things we have to also discuss here. So today we are starting the serial communication standard like as a RS-232. म्हणजे आपला आता आजच्या लेक्चरमध्ये, कालच्या लेक्चरमध्ये पण मी काही पार्ट हा डिस्कस केलेला आहे. RS-232 हा एक पोर्ट आहे, एक कम्युनिकेशन स्टँडर्ड आहे. तो तुमच्या रिसेप्शनला आणि ट्रान्समिशनला दोन्ही एंड्सला काय असते, प्रेझेंट असते. मग त्याचं जे ॲप्लिकेशन असतं सर्वात इम्पॉर्टंट ज्या पोर्ट्स पिन असतील त्या कुठल्या असतील, त्याच्या DT ट्रान्समीटर किंवा DC रिसिवर, डेटा टर्मिनल इक्विपमेंट आणि डेटा कम्युनिकेशन इक्विपमेंट, हे 2 फॉर्म थ्रू काय परफॉर्म होतं, त्याच्यामधला सिरियल कम्युनिकेशन परफॉर्म होतं. मग त्याच्यामधले जो इम्पॉर्टंट पॅरामीटर्स असतील, फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये तुम्हाला 3 टाईपचे कनेक्टर मोस्टली यूज केलेले असतात. काय, RS-232, RS-422, RS-485 असे 3 कनेक्टर्स मोस्टली यूज केलेले असतात. तर ह्या कनेक्टर्समध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. त्यामुळे ट्रान्समिशन मोड, मॅक्झिमम कनेक्टेड डिव्हायसेस, मॅक्झिमम ट्रान्समिशन रेट, असे वेगवेगळे थिंग्स आहेत. या थिंग्समध्ये आपण ऑलरेडी कुठला पार्ट हा म्हणजे जे लेटेस्टमध्ये यूज होते कनेक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज RS-485. त्या कनेक्टरमध्ये पण आपण बराचसा डेटा, बराचसा पार्ट कालच्या लेक्चरला डिस्कस केला. त्याची इम्पॉर्टंट जे फीचर्स आहेत लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी यूज होतं. पण आपल्या एम्बेडेड सिस्टममध्ये ज्यावेळेस आपलं ॲप्लिकेशन परफॉर्म करायचं आहे, त्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला प्रोग्रॅमिंगमध्ये डेटा सेंड करायचा आहे सिरियली, त्यावेळेस आपलं जे ॲप्लिकेशन असं छोटं असतं. त्यामुळं RS-232 हा जो काही कम्युनिकेशन स्टँडर्ड आहे दॅट विल बी कम्पॅटेबल टू ट्रान्सफरिंग डेटा फ्रॉम वन सेंडर टू अनदर सेंडर. सो टुडे वी आर स्टार्टिंग द ॲक्च्युअल व्ह्यू ऑफ दॅट DB9 कनेक्टर. आता जे DB9 कनेक्टर तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, तुमचा कॉम्प्युटर वगैरे बघितला असेल, त्या कॉम्प्युटरच्या बॅक साईडला ऑलरेडी हे कनेक्टर तुम्हाला दिसेल. 9 पिनाचं हे कनेक्टर असेल. वरती 5 पिन असतील, खाली 4 पिन असतील. मग त्या 5 पिन कुठल्या असतील, 1 2 3 4 5. वरचे जे असतील त्या 5 पिन असतील आणि खालचे जे असतील त्या 4 पिन असतील, 6 7 8 आणि 9. प्रत्येक पिनसाठीचं जे काही रिप्रेझेंटेशन असेल ते टोटली कसं असेल, डिफरंट असेल. तर 1 नंबरची पिन कशी असेल तुमची, DCD, डेटा कॅरियर डिटेक्ट, DCD, डेटा कॅरियर डिटेक्ट. म्हणजे त्याचं फंक्शनिंग पण आपण बघूया, प्रत्येक पिनचं डिस्क्रिप्शन वाईज रिप्रेझेंटेशन पण आपण चेक करूया. नेक्स्ट असेल तुमचा RxD मीन्स रिसिव्ह डेटा. म्हणजे कुठला पण डेटा जर मला जर रिसिव्ह करायचा असेल सिरियल कम्युनिकेशनमध्ये, तर तिथे कुठली पिन नंबर 2 कशी असते, ऑलरेडी ॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये असते. त्यानंतर नेक्स्ट असेल 3 TXD मीन्स ट्रान्समिशन डेटा. ट्रान्समिशन डेटा म्हणजे तुम्हाला कुठला पण डेटा एका सेंडरकडून दुसऱ्या रिसिव्हरकडे जर ट्रान्समिट करायचं असेल, त्यासाठी कुठली पिन ॲक्टिवेट असते, पिन नंबर 3. त्याला तुम्ही काय म्हणू शकता, TXD म्हणू शकता. नेक्स्ट असेल तुमचा
DTR, डेटा टर्मिनल रेडी. डेटा टर्मिनल रेडी मीन्स काय असेल, हा चेक करल का व्हॉटेवर तुमचा डेटा तुम्हाला ट्रान्समिट करायचा, डेटा तुम्हाला सेट करायचा, डेटा तुम्हाला रिसीव करायचा आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं DT बीट सेट करतं ट्रान्समिशनसाठी, तुमचा DT सेट करतं ट्रान्समिशनसाठी रेडी का नाही, किंवा रिसिव्हरसाठी पण तो रेडी करून ठेवतो तुमचा जो रिसिव्हर आहे तो रेडी आहे का नाही, ते इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन. नेक्स्ट असेल तुमची ESG, सिग्नल ग्राउंड ॲप्लिकेशन, म्हणजे व्हॉट एव्हर इंटरप्ट डेटा वी हॅव टू जनरेटेड दॅट वी हॅव टू टोटली ग्राउंड हिअर, म्हणजे तुमचा जो अनवॉन्टेड थिंग्स आहेत, अनवॉन्टेड सिग्नल्स आहेत, ते ग्राउंड करण्यासाठी त्यातलं 5 नंबरची पिन यूज असेल. 6 नंबरमध्ये तुमची पिन असेल DSR. तर DSR मीन्स काय असेल, डेटा सेट रेडी, म्हणजे डेटा सेट झाला का, डेटा ट्रान्समिशनसाठी ओके झाला का, ते चेक करण्याचं काम कोणाचं असेल, DSR. RTS, रिक्वेस्ट टू सेंड, म्हणजे रिक्वेस्ट सेंड करून तो रिसीव करण्यासाठी तयार आहे किंवा ट्रान्समिट करण्यासाठी तयार आहे. हा सिग्नल कशासाठी, 7 नंबरची पिन कशासाठी असेल, रिक्वेस्ट टू सेंड. नंतर असं CTS, क्लिअर टू सेंड, जर डेटा तुमचा सेंड झाला पूर्ण तर तो अगेन क्लिअर करण्याचं ॲप्लिकेशन कोण परफॉर्म करल, 8 नंबरचे पिन. नेक्स्ट असेल तुमचा RI, रिंग इंडिकेट, म्हणजे तुमचा जो काही डेटा असेल तो डेटा कुठल्या फॉर्ममध्ये असेल, जर रिंगच्या फॉर्ममध्ये असेल तर 1 by 1 ब्लॉक ऑफ डेटा कसा ट्रान्समिट झाला पाहिजे, एका फॉर्मपासून दुसऱ्या फॉर्ममध्ये वन ब्लॉक, त्यानंतर नेक्स्ट ब्लॉक, त्यानंतर नेक्स्ट ब्लॉक, पण कसं असेल तो रिंगमध्ये. रिंग इंडिकेटर म्हणजे व्हॉट इज ब्लॉक ऑफ डेटा वी हॅव टू ट्रान्समिटेड, दे ट्रान्समिटेड 1 by 1 अकॉर्डिंग टू कनेक्टेड हिडर, म्हणजे जसा तुम्हाला डेटा सेंड करायचा तसं तुम्हाला डेटा काय होऊन जाईल, तो सेंड होऊन जाईल. तर ही डायग्रॅम सर्वांनी लक्षात ठेवायची. हा एकदम इम्पॉर्टंट डायग्रॅम आहे, कारण ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स राईट करायचे तर त्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन्स विचारलेला असेल का हाऊ टू रिप्रेझेंट द फंक्शनिंग ऑफ DB9 कनेक्टर. तर DB9 कनेक्टर कसं दिसतोय तुम्हाला सर्वांना स्क्रीनवरती. ही डायग्रॅम्स तुम्हाला काय करायची आहे, ड्रॉ करायची. तर ओके, तर 1 2 3 4 5 असा एक डेटा असेल आणि 6 7 8 9 असा एक डेटा असेल. हा तुम्हाला काय करायचा आहे, एक्सप्लेन करायचा आहे. टाईप कसं करायचं आहे तुम्हाला, तर अकॉर्डिंग टू हाऊ मेनी नंबर्स ऑफ पिन्स आर प्रेझेंट. फॉर एक्झाम्पल टोटल नंबर ऑफ पिन्स किती असतील तुमच्या, 9 असतील. 1 नंबरच्या पिनचं फंक्शन काय, 2 नंबरच्या पिनचं फंक्शन काय, तिचं पिनचं फंक्शन लिहायचं, नंतर खाली डिस्क्राईब करायचं. तर डिस्क्रिप्शनमध्ये दिसतंय सर्वांना हा टेबल, 9च्या 9 पिन्स खाली डिस्क्राईब केलं. तर डिस्क्रिप्शनमध्ये हा टेबल तुमचा आला पाहिजे किंवा सेंटेन्समध्ये तुम्हाला काय करता आलं पाहिजे, राईट करता आलं पाहिजे. बघा आता 1 नंबरचे पिन तुम्ही त्याला काय म्हणता, CD किंवा DCD म्हणू शकता, काय, डेटा कॅरियर डिटेक्ट. तर इनकमिंग सिग्नल फ्रॉम DC, म्हणजे जो सिग्नल इनकमिंग असेल तो डायरेक्टली कुणाला लिहून जाईल, DC लिहून जाईल, कारण की तो डिटेक्ट करेल व्हॉटेवर जो डेटा तुम्हाला काय झाला आहे, इन झाला आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये ॲट द टाईम ऑफ सिरियल कम्युनिकेशन टू ट्रान्समिटिंग डेटा फ्रॉम 1 कॉम्प्युटर टू द अनदर कॉम्प्युटर और 1 कॉम्प्युटर टू द अवर एम्बेडेड सिस्टम. दॅट एम्बेडेड सिस्टम विच इज हॅव्हिंग सम DB9 कनेक्टर, दॅट पिन नंबर 1 डिसाईड वी हॅव टू डिटेक्ट द डेटा. म्हणजे पिन नंबर जी एक असेल तुमच्या रिसिव्हर यांची, कुठं, जिथं तुमची एम्बेडेड सिस्टम असेल ती काय कराल, डिटेक्ट करण्याचं काम कराल फक्त, ती असेल तुमची पिन नंबर 1. पिन नंबर 2 काय कराल, रिसिव्ड डेटा किंवा RXD म्हणू शकतो तुम्हाला, रिसिविंग इनकमिंग डेटा फ्रॉम DT. जे तुमचं DTनं सेट केलं असेल डेटा टर्मिनल इक्विपमेंटनी, तो डेटा रिसीव्ह करण्याचं काम कोण करल, तुमची पिन नंबर 2 करा. एकदम इम्पॉर्टंट आहे हा, पिन नंबर 2 आणि पिन नंबर 3. कारण पिन नंबर 2 हा डेटा काय करते, रिसीव्ह करते, आणि पिन नंबर 3 तुम्ही काय करते, डेटा ट्रान्समिट करते. तुम्ही RXD 2ला म्हणू शकता, TXD 3ला म्हणू शकता. म्हणजे डेटा काय करायचं, ट्रान्समिट करण्याचं काम कोण कराल, तुमची पिन नंबर 3 करून देईल. म्हणजे सेंड आउटगोईंग डेटा टू DC, डेटा कम्युनिकेशन इक्विपमेंट. आणि डेटा टर्मिनल इक्विपमेंट आणि डेटा कम्युनिकेशन इक्विपमेंट यामध्ये थोडासा डिफरन्स असा आहे का, जी पिन नंबर 2 आहे ती रिसीव्ह करेल आणि पिन नंबर जी 3 आहे ती काय करेल, डेटा ट्रान्समिट करून जाईल. तर पिन नंबर 4 बघा, DTR, डेटा टर्मिनल रेडी, आउटगोईंग हँडशेकिंग सिग्नल. डेटा टर्मिनल रेडी मीन्स काय असेल, that will have to set our pin number 4 will be decide our port like as a received port are ready to receive or not. म्हणजे तुमची जी पोर्ट नंबर 4 जी नंबरचे पिन ती डिसाईड कराल तर तुमचा रिसिव्हचा डेटा आहे तुम्ही ती रिसीव्ह करण्यासाठी तयार आहे का नाही आहे, तर हे रिप्रेझेंट करण्याचं काम कोण कराल, तुमची DTR पिन कराल. नेक्स्ट असेल 5 नंबर ग्राउंड, कॉमन रेफरन्स व्होल्टेज. म्हणजे व्हॉटेवर जे कॉमन रेफरन्स व्होल्टेज असं निगेटिव्ह व्होल्टेज प्रोव्हाइड करण्याचं काम, व्हॉटेवर अनवॉन्टेड सिग्नल ग्राउंड करण्याचं काम कोण करेल, तुमची पिन नंबर 5. दॅट इज कॉल्ड एज GND,
कॉमन रेफरन्स व्होल्टेज. नेक्स्ट पिन DSR, डाटा सेट टू रेडी, इनकमिंग हँडशेकिंग सिग्नल. म्हणजे वॉटेवर जो तुमचा इनकमिंग डेटा असेल तो इनकमिंग डेटा घेण्यासाठी जर तुमची जी पिन सेट असेल तरच डेटा घेईल, अदरवाईज तुमचा डेटा घेणार नाही. जर सेट असेल तर ती परत एक रिक्वेस्ट पाठवते. कुणा थ्रू? RTS थ्रू. पिन नंबर 7 RTS, रिक्वेस्ट टू सेंड. काय का मला तो डेटा पाठव, मी आता रेडी आहे. रिक्वेस्ट टू सेंड, आउटगोईंग सिग्नल फॉर कंट्रोलिंग फ्लो. नेक्स्ट असेल 8 नंबरची पिन CTS, क्लिअर टू सेंड. क्लिअर टू सेंड मीन्स काय असेल? वॉट एव्हर डेटा वी हॅव टू रिसिव्ड ॲट द रिसिव्ड पिन और वॉट एव्हर डेटा विल बी ट्रान्समिटेड ॲट द ट्रान्समिटर पिन आफ्टर सम टाईम दे वी हॅव टू क्लिअर. म्हणजे वॉट एव्हर तुम्ही डेटा जो सेंड केला आहे किंवा वॉट एव्हर तुम्ही डेटा जो रिसिव्ह केला आहे तो काय कर? क्लिअर कर. ते काम कुणाचं असेल? तुमच्या पिन नंबर 8चं. पिन नंबर 9 रिंग इंडिकेटर. रिंग इंडिकेटरचं काय फंक्शन असेल? इनकमिंग सिग्नल फ्रॉम DCE म्हणजे डेटा कम्युनिकेशन इक्विपमेंट जे ॲप्लिकेशन्स असतील ते कशामध्ये? रिंग इंडिकेटरमध्ये ब्लॉक ऑफ डेटा ट्रान्सफर करण्याचं काम कोण करेल? तुमचा पिन नंबर 9 करत. जर तुम्ही ते ॲक्च्युअली जर बघितले, काय ॲक्च्युअली तुम्ही जर डायग्रॅम बघितल्या त्याच्या कशाच्या? DB9 कनेक्टर तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत, दोन्ही पण दिसत आहेत. कुठले? DB9 कनेक्टर. एक मेल कनेक्टर असतो आणि एक फिमेल कनेक्टर असतो. आता हे मेल कनेक्टर आणि फिमेल कनेक्टर बघा, त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांची नंबरिंग पण दिलेली असते. तर ॲक्च्युअल जो व्ह्यू आहे, ॲक्च्युअल जे जसं इमेज आहे ते ॲक्च्युअल इमेज ऑलरेडी तुमच्या स्क्रीनवरती सर्वांना दिसत आहे. त्या इमेजेस ऑलरेडी तुम्ही बघितले असतील. ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटरचा बॅक साईड वगैरे बघितलं असेल त्या बॅक साईडच्या फॉर्मला तुम्ही हे दोन्ही पण कनेक्टर दिसतात. एक मेल असतो आणि एक फिमेल असतो. तर मेलमध्ये बरोबर असे काय असतात? असे बरोबर वायर्स अशा टोकावर बाहेर निघाले असतात. त्याच्या काय? पिन्स बाहेर निघालेल्या असतात. बरोबर. वरती खाली 5 असतील आणि वरती 4 असतील. म्हणजे 1 2 3 4 5 अप टू 5 जे असतील ते वरचे असतील, रिमेनिंग जे असतील त्या 4 त्या खालच्या असतील. म्हणजे रिप्रेझेंटेशन पण दाखवलं आहे बघा त्या डायग्राममध्ये दिसते सर्वांना. CD, RxD, TxD, DTR, ग्राउंड, DSR, RTS, CTS आणि RR अशा प्रत्येक पिनचं फंक्शन पण लिहिलं आहे त्यांनी. तशीच मेल असते तशीच फिमेल असते. फिमेलमध्ये फक्त स्लॉट्स असतात का त्या पिन्स त्याच्यामध्ये काय झाले पाहिजे? असेंबल्ड झाले पाहिजे. म्हणजे त्या ॲप्लिकेशननुसार त्याने डिसाईड केलं आहे का ॲक्च्युअल व्ह्यू कशाचा? जो ॲक्च्युअल व्ह्यू ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ अवर DB9 कनेक्टर हाऊ कॅन बी सी इन ए रिअल डेफिनेशन ऑफ रिअल इमेज ऑफ दॅट DB9 कनेक्टर. म्हणजे रिअल ते कसं दिसतं ते तुम्हाला ऑलरेडी स्क्रीनवरती रिप्रेझेंट केलं आहे मी. आणि आणखी एक नेक्स्ट पार्ट आहे त्याचे ॲप्लिकेशन्स बघा. आता हे ॲप्लिकेशन्स पण महत्त्वाचे. सर्वांनी रिअल त्याचं पिक्चर रिअल इमेज सर्वांनी आता बघितली असेल. तर ॲप्लिकेशन काय काय आहेत? आता एक ॲप्लिकेशन तर ऑलरेडी आपल्या एम्बेडेड सिस्टममध्ये किंवा मायक्रो कंट्रोलरचं मी ज्यावेळेस प्रॅक्टिकल्स शिकवले होते त्या प्रॅक्टिकल्समध्ये पण मी ती वायर शिकवली होती. ज्यावेळेस तुम्हाला डेटा PCमधला तुमच्या मायक्रो कंट्रोलरमध्ये ट्रान्सफर करायचा असतो विथ रिप्रेझेंटिंग सम आवर सॉफ्टवेअर इंटू फॉर व्हॉट आवर मायक्रो प्रोसेसर. तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं? ही पिन्स यूज करावं लागते. कुठली पिन्स यूज करावं लागते? तर त्याला तुम्ही कुठली पिन्स म्हणता? डाटा CAD 7 CAD 6 अशा वेगवेगळ्या पिन्स, अशा वेगवेगळ्या वायर्स असतात. त्या थ्रू तुम्ही काय करू शकता? डेटा सेंड करू शकता. तर 1 बाय 1 ॲप्लिकेशन्स आपण चेक करूया. ॲप्लिकेशन नंबर फर्स्ट RS-232 सिरियल कम्युनिकेशन. RS-232 सिरियल कम्युनिकेशन is used in a old generation PCs for connecting the peripheral devices like as mouse, printer and modem etc. म्हणजे जुन्या काळचे जे ओल्ड जनरेशनचे PC होते ज्यावेळेस ते माऊस, प्रिंटर आणि मोडेम कनेक्ट करायचे तर त्यावेळेस RS-232मध्ये सिरियल कम्युनिकेशन परफॉर्म व्हायचं. आता नाउअडेज RS-232 इज रिप्लेस बाय ॲडव्हान्स USB. म्हणजे RS-232 आता कोणी यूज करत नाही. त्यावेळेस ते पोर्ट राहायचे जुन्या ज्यावेळेस कॉम्प्युटर यूज व्हायचे त्यावेळेस ते जे कनेक्टर राहायचे तुमचे माऊस, कीबोर्ड वगैरे त्यांना डायरेक्टली असं कनेक्शन असायचं. DB9चं एक असायचं, एक मेल तिकडे फिमेल, इकडे मेल इकडे फिमेल. मग त्यावेळेस ज्या पोर्ट होतं जास्त व्हायचं तुमच्या PC. त्यामुळे PC तुमचा कसा व्हायचा? कॉम्प्लॅक्स दिसायचा, मोठा दिसायचा. तर त्यावेळेस म्हणजे ओल्ड PCमध्ये कनेक्शन्स ऑफ सम एक्सटर्नल डिव्हायसेस दॅट इज नथिंग बट PC, माऊस, कीबोर्ड. त्यावेळेस पण तुमचं काय कनेक्ट व्हायचं? DB9 कनेक्टर. ओके. त्याच्यानंतर नाउडेज आता RS-232 रिप्लेस केलं तर USB यूज करतो आपण डायरेक्टला. तर ते पोर्टचे पिन्स सर्वांना माहीत असतात. ती USB पिन्स घ्यायची आणि डायरेक्ट तुमच्या मोबाईलला कनेक्ट करायची. तो एक पार्ट असेल. ओके. इट इज ऑल्सो यूज्ड इन PLC मशीन. PLCमध्ये पण यूज केलं जातं. CNC मशीन पण यूज केलं जातं. सर्व कंट्रोलर्समध्ये पण यूज केलं जातं. असे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये सर्व पार्ट काय केला जातो? हा यूज केला जातो. इट इज स्टील यूज्ड बाय सम मायक्रो कंट्रोलर बोर्ड, रिसेंट प्रिंटर्स, पॉईंट फॉर
पॉईंट ऑफ सेल सिस्टम POS एक सिस्टम आहे, त्याच्यामध्ये पण तुमचा काय यूज केला जातो, या बेसचं जे काही कम्युनिकेशन आहे RS-232 थ्रू होणार ते काय केलं जातं, फंक्शन परफॉर्म केलं जातं. बघा सर्वांनी हा पार्ट लक्षात ठेवा. काय कुठले कुठले ॲप्लिकेशन ओल्ड PCमध्ये माऊस कीबोर्ड आणि प्रिंटर कनेक्ट करण्यासाठी यूज केलं जायचं, आता ते रिप्लेस झालं आहे, USB यूज करतो आपण सध्याला. PLC मशीन CNC मशीनमध्ये पण यूज केलं जायचं हे RS-232 स्टँडर्ड. आणि मायक्रो कंट्रोलर आपले जे रिसेंट प्रिंटर वगैरे असेल त्याच्यामध्ये पण आपला जो कनेक्शन असेल कुणाचं एका पोर्टपासून दुसऱ्या पोर्टकडे, त्याच्यामध्ये पण काय कनेक्ट केलं जातं, आपला हा DB9 कनेक्टरचा जो काही ॲप्लिकेशन आहे किंवा DB9 कनेक्टरची जी पोर्ट आहे ती काय केली जाते, यूज केली जाते. ओके, हा एक पार्ट इम्पॉर्टंट आहे. आता त्याची इलेक्ट्रिकल स्पेसिफिकेशन म्हणजे RS-232 हा यूज केला जातो. मग कशावरती यूज केला जातो, तर बघा, तर RS-232ला जी सप्लाय लागतं त्याला ग्राउंड ऑलरेडी प्रेझेंट असतं, 5 व्होल्ट त्याला सप्लाय लागतं स्वतः ॲक्टिवेट होण्यासाठी, आणि त्याची व्होल्टेज लेवल पण फिक्स असते, काय +5 व्होल्ट टू +15 व्होल्ट एवढ्या व्होल्टेज जर लेवल असेल तर तो ऑन असो त्यावेळेस तो 1 सप्लाय जनरेट करतो, 1 लॉजिक जनरेट करतो बायनरीमध्ये, किंवा -5 व्होल्ट टू -15 व्होल्टच्या मिडलमध्ये जर व्होल्टेज असेल तर तो ऑफ असतो त्यावेळेस तो 0 लॉजिक असं बायनरी नंबर सिस्टम जनरेट करतो. एकदम इम्पॉर्टंट आहे. हे बाकीचं कुठलंच काही इम्पॉर्टंट नाही, पण सर्वात इम्पॉर्टंट काय आहे, तो ऑपरेट पाथ सोडला होतो, त्याच्यामध्ये कम्पॅटेबिलिटी +5 व्होल्ट टू +15 व्होल्टची असेल, त्याच्यामधलाच तो डेटा काय करतो, रिसीव करत असतो. मग त्याच्यामध्ये तो 2 व्हॅल्यूज जनरेट करतो इन टर्म्स ऑफ बायनरी असो, तर बायनरीमध्ये 0 केव्हा जनरेट करतो, बायनरीमध्ये 1 केव्हा जनरेट करतो. 1 केव्हा जनरेट करतो, ज्यावेळेस आपलं व्होल्टेज +5 व्होल्ट टू +15 व्होल्ट DCच्या मिडलमध्ये असेल त्यावेळेस तो 0 जनरेट करेल, आणि ज्यावेळेस आपलं व्होल्टेज -5 टू -15च्या मिडलमध्ये असेल त्यावेळेस तो काय जनरेट करेल, 0 लॉजिक जनरेट करेल. म्हणजे ह्या ॲप्लिकेशननुसार हा तुमचा डेटा काय होऊन जाईल, ट्रान्समिट होऊन जाईल. एकदम इम्पॉर्टंट आहे, सर्वांनी हे कनेक्शन्स वगैरे लक्षात ठेवा. ओके, तर हे बेसिक डायग्राम्स पण सर्वांनी चेक केल्यात, बेसिक डायग्राम्स पण सर्वांनी बघितलेले आहेत. तर आपण जो नेक्स्ट पार्ट आहे डायरेक्टली इलेक्ट्रिकल कनेक्शन नंतर जे कम्युनिकेशन स्टँडर्ड प्रोटोकॉल्स आहेत ते डायरेक्टली बघूया आपण, वायर प्रोटोकॉल, वायरलेस प्रोटोकॉल 1 बाय 1 हे नेक्स्ट लेक्चरला वगैरे आपण चेक करूया, ते कसे कॉन्फिगर करायचे, कसे डिसाईड करायचे, कारण ह्या लेक्चरमध्ये हा सर्व पार्ट काय होऊन जाईल, एकमेकांसंग कोलॅप्स होऊन जाईल. तर हे जे इलेक्ट्रिकल स्पेसिफिकेशन्स आहेत हे स्टॉप करून सर्वांनी एकदा वाचून घ्यायचे आणि 1 बाय 1 काय करायचे ते आपल्या नोटबुकवरती लिहून घ्यायचे. ऑपरेटिंग व्होल्टेज पण त्याचं लक्षात ठेवायचं आहे, 250 व्होल्ट AC मॅक्झिमम असेल, त्याची करंट रेटिंग 3 अँपिअरपर्यंत असेल मॅक्झिमम. डायइलेक्ट्रिक विथस्टँडिंग व्होल्टेज आहे ते 100 व्होल्ट अँपिअर पर करंट मिनिमममध्ये तुम्ही मेजर करू शकता. स्लीव रेट असेल 30 व्होल्ट पर मायक्रोसेकंड. डेटा ट्रान्समिशनचा रेट असेल 20 kbps. हे तर ऑलरेडी आपण त्या डिफरन्समध्ये बघितलं आहे, काय 20 kbpsचा डेटा तुमच्या वायर थ्रू ट्रान्समिट होऊ शकतो विथ द हेल्प ऑफ सम RS-232 स्टँडर्ड. आणि इन रेटिंग स्पेसिफिकेशन चेंजेस विथ द चेंज इन इक्विपमेंट मॉडेल. म्हणजे जसं तुम्ही मॉडेल चेंज करताल तसं तुमचं काय इक्विपमेंटचा मॉडेल पण चेंज होईल. तुम्ही RS-232 बघितलं आहे आत्तापर्यंत, RS-222 आहे, RS-485 आहे, म्हणजे 422 आणि 485 असे दोन्ही मॉडेल्स पण आहेत युजेबलमध्ये, ते पण तुम्ही काय करू शकता, यूजमध्ये घेऊ शकता. ओके, थँक्यू.